बाहेर घेतला विषय बरं कुठला विषय घेतलाय आता काय घ्यायचं आता काय तो ह्याचा ऐकून त्याला अनुसरून बोला फक्त तू पकड तू माहिती आहे कसा पकड मला अरे आज पप्प्याला घेऊन चाललेला का तुम्ही काय सारखं आहेच की रे पप्प्या येतो कधी मला सांग जा 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 त्याच्या पाहुण्याच्या घरी सवासनी त्या पोळ्या खाय निघाल्या तर पोळ्यांवरची माणसं येतो आपण अरे पप्प्या काय इतकं मटण खाल्लं ना बेमाप तुम्हाला कट करून बोलावतो ऐका काय राव पाहुणं म्हणायचं धक्का लागला काय झालं ती म्हणणार ही काही बाजूला हा ना ते जो डोळे जाळ्यात वय म्हणायचं काय सगळी दुनिया जातील तसं नाही धक्का लागला पुढलं काय आलं व्यवस्थित बोलता तुम्ही घाबरू नका आतनच म्हणत होता काय सर की बाजूला सर व्यवस्थित करायचं म्हणून गेलो गाडी राव धक्का लागला काय झाला असं व्यवस्थित बोला पाहुणे साहेब लागले लागलाय का आपण धक्का लागला तर आम्हाला तुम्ही बोलणार आहे साईडला थांबलो मग काय बिघडेल समोर परत गाडी आम्हाला साईड देऊन जात्यात आणि तुला काही एवढीशी गाडी घेऊन आलाय आम्हाला मग तुला का अरे ह्यातलं टरक बसल टरक मोठा एवढे गोष्टी पुढे साईड काय होतं धक्का लागला तुम्ही तर आम्हाला बोलणार आहे धक्का लागलाय का आणि मग लागल्यावर सांगतो का पाहुणं मारायला ती वय अरे तसं नसतं पप्प्या अरे गावातच रुबाब असतो बाहेरच्या गावात असं असतं आम्हाला माहित नाही म्हणजे गावात चौकात बसला की तू का असा काय का आता लागा किती लागा बोलता तुम्ही बोलता कोण मग मारली असती मी त्यांना धरून मारली असते अरे गाणं आम्ही जत्राला जेवायला आलो बर का ओ फोन आला चंकी मामा चंके मामा चंके पांडे या इकडे या इकडे या बरं झालं ऐका लंच ब्रेक आहे ह्या सीन नंतर मोकळा जाईल हो तुम्ही खाली बसता रे उभा काय करा माती घ्यायला लागेल ती लांब घ्यायला लागली तर पूर्ण घ्यायला लागेल समोरून ऐक ना हे काय त्या कॅमेऱ्यात मध्ये दिसत तुम्ही सांगा विचारतो मी काय झालं आपण मला सांगायचं ना बॅटरी संपली कॅमेरा गिम्बल नाहीये एका सीनला नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजवर महाराष्ट्रातील तमाम रसिक मायबाप भरभरून प्रेम देतात आशीर्वाद देतात असेच आमच्या गावचे सुपुत्र आमचे परममित्र मार्गदर्शक सन्माननीय आबा पोपटराव खलाटे यांनी आज आम्हाला एक सरप्राईज दिलेलं आहे मार्च महिन्याची शूटिंग चालू असताना उन्हाचा तीव्र प्रचंड कडाका चालू असताना आबांनी आमचं शूटिंग बघितलं आणि अचानक आमच्यातून ते बाजूला झाले आणि आज अचानक आम्हाला सरप्राईज दिलं आमच्या सर्व टीमला त्यांनी सुंदर असे टी शर्ट आणि अशा डोक्यावरती घालण्यासाठी टोप्या दिलेल्या आहेत तर खरंच ही आम्हाला आकस्मिक मिळालेली भेट आबा आपल्या एक आशीर्वादाचं प्रतीक आहे आमच्यावर तुम्ही प्रेम करता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की अशी अनेक लोक आहेत की आमच्या पाठीशी आहेत त्याच्यामुळंच खऱ्या अर्थाने ही वेबसिरीज आपल्या सर्वांची झालेली आहे आबा आज तुम्ही आम्हाला आकस्मिक धक्का दिलेला आहे आम्हाला माहीत पण नव्हतं जेवणाच्या ब्रेकमध्ये तुम्ही अचानक टी शर्ट आम्हाला टोप्या घेऊन आला सर्वच कलाकारांना घेऊन आला आबा तुमचं आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या वतीने मनपूर्वक आभार तुम्हाला असं का वाटलं की बाबा ही तुम्हाला अचानक भेट द्यावी आज आपल्या गावाचं आपण सगळे मी याच गावचा आहे सगळे हे आपले तुम्ही सगळे आमचे जुने मित्र आहात आज गावाचं नाव
हे तुम्ही फार मोठं केलेलं आहे. त्या अनुषंगानं एक तुम्ही एवढा छान सगळ्यांना एवढा चांगला कार्यक्रम करत आहात तुम्ही, म्हणजे त्याच्याबरोबर एक तुम्ही आमचे मित्र आहात, ती सुद्धा आमच्यासाठी फार मोठी एक ओळख आहे आणि एक आपल्याकडून काहीतरी व्हावं म्हणून आम्ही एस्पायर किचन बारामती, पृथ्वी स्पोर्ट्स कळंबोली नवी मुंबई आणि हरिकेन गारमेंट्स नवी मुंबई यांच्या वतीनं एक आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट देत आहोत. त्याचा आपण सगळ्यांनी आनंदाने स्वीकार करावा. धन्यवाद. आबा असं प्रेम करत राहा. या सरप्राईजबद्दल सुभाषराव काय सांगाल? आबा पाठीमागील मार्च महिन्यामध्ये शूटिंगच्या दरम्यान आले होते आणि जाताना आबांनी एक शब्द दिला होता की मी नक्कीच पुढच्या महिन्यात शूटिंगला परत येणार आहे. आम्हाला वाटलं की आबा परत एकदा शूटिंग बघायला येतात की काय, परंतु आज लंच ब्रेकमध्ये येऊन आबांनी उन्हाचा तीव्र तडाखा असून ही मुलं शूटिंग करतायत, या उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांनी टी शर्ट आणि टॉप्या सर्व कलाकारांना, टेक्निकल टीमला आज या ठिकाणी घेऊन आल्यात. आबा आपलं असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. नक्कीच आपण सगळेजण मिळून एक वेबसिरीजच्या माध्यमातून उंचीचं शिखर गाठू हा तुम्हाला शब्द देतो. भारती सर आशीर्वाद रूपी 2 शब्द बोला. आणि आवासारखे असंख्य संघटना, संस्था, ट्रस्टी आपल्या टीमचं कौतुक करतात, त्यांना अभिमान वाटतो. आणि एवढ्या कडक उन्हाळ्यात शूटिंग चालू असताना सुद्धा याची हाय आबाला लागली आणि त्यांनी वस्त्र आपल्या टीमला परिधान केलं. त्यामुळे आमचा उत्साह परत वाढतो आणि प्रेक्षकाची सेवा करतो आम्ही. तर रसिक मायबाबू असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा आणि बघत राहा चांदा चौकडीच्या